आज जर महाराष्ट्रातील मराठी लोक एकवटले नाही तर महाराष्ट्र राज्य संपला म्हणून समजा। सर्व सांगण्याच्या पूर्वी शुक्लाचा व्हिडिओ पहा। मुंबई महानगर पालिका के चुनाव के उपरांत पहली बार इतिहास में एक उत्तर भारतीय मेयर बनेगा और आते समय के चुनाव में उत्तर भारतीय विकास सेना के लोग जीतेंगे और हमारा ही मेयर बनेगा। इतिहास हम गजाएंगे। मुंबई में पहली बार उत्तर भारतीय मेयर बन के रहेगा। या व्हिडिओ मध्ये आज शुक्ला बोलतोय संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महापौर आजपर्यंत कोणी उत्तर भारतीय झालेला नव्हता आणि आजही झाला नाही आणि भविष्यात होऊ नये यासाठी आपण संकल्प उचलू। या चालेलला हिंमत येते तरी कुठून? खुलेआम महाराष्ट्राला चॅलेंज देत आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्याला एक मन खरी होताना दिसत आहे की आपले पाय खेचतात, म्हणजे मराठी लोकच मराठी माणसाचे पाय खेचत असतात। ही मन अगदी खरी आहे। चला पाहूयात हा सदावर्तीचा उदाहरण। कहना यही है कि राज ठाकरे के गुंडे भाषा के ऊपर किसी के साथ भी किसी को प्रताड़ित नहीं कर पाएंगे। मेरी मर्जी मेरी मर्जी मेरी मर्जी। आता याची मराठी भाषेची काय दुश्मनी आहे आता हे फक्त त्यालाच माहित। आणि आज आला कोणी गुजराती वगैरे यूपी बिहार वरून नाही आला, आपलाच मराठी आहे। हा सदावर्ती एक वकील असून याचा निशाणा फक्त आणि फक्त सन्माननीय राज ठाकरे। राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नका असं गुणरत्न सदावर्तेंचं म्हणणं आहे। राज ठाकरेंनी मोर्चा काढल्यास त्यांना ताब्यात घ्या। का बरं? चला पाहूयात पुढे व्हिडिओ मध्ये। सतत आपण कुठलाही चांगला काम करण्यासाठी चाललो आहोत आणि मांजर आडवी येते असा सदावर्ती राज ठाकरेंना आडवा जातो। एवढा हिंदीचा पुळका सतत ती हिंदीच बोलत असतो, मराठी भाषेला मात्र विरोध। आता गुणरत्न सदावर्तीचा व्हिडिओ पाहण्या अगोदर ना आपण त्याच्या मुलीचाच डायरेक्ट व्हिडिओ पाहूयात। Well, I appreciate this government, the present Maharashtra government इस चीज के लिए कि उन्होंने थोड़ा इनिशिएटिव लिया है, पर उनको भी तो रिजर्वेशन मिलना चाहिए। I am talking about the reservation policy. मला आपल्या न्यूज चॅनल मधून लोकांना हे सांगायचं आहे की का तुम्हाला हे नाही वाटत की तुमच्या आई बहन और बेटियां जो कपड़े पहनते हैं वो बुरे हैं? आप खुद से पूछो। इसीलिए मैंने नॅशनल वुमेन्स कमिशन आणि कमिशनर ऑफ पोलीस मुंबईला लिहिलं। या मुलीचं नाव झेन सदावर्ते, पण मराठी बोलायला काय लाज वाटते का तुम्हाला? आता या व्हिडिओ मधून तर सरळ स्पष्ट होते की सदावर्तेच्या मुलीला मराठी येतच नाही। हिचा हा व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, हिला बाळ शौर्य पुरस्काराने गौरव केला आहे हिचा। पण का? 18 जणांना आगीमधून वाचवण्यासाठी। इट्स ओके। आता यांचे गुणगान गाणं बंद करूयात आणि पुढील व्यवस्थेकडे जाऊयात। मला वाटतं आजपर्यंत पूर्ण जिंदगीमध्ये यांचा कुटुंब कधीही मराठी बोललाच नसेल। जो मराठीशी वाईट त्याच्यासोबत आपण वाईट। ठीक आहे, मजाक मस्ती द्या सोडून, आता आपण सिरियसली मुद्द्यावरती बात करूयात। आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येच मराठी माणूस संपत चाललेला आहे। आता मराठी माणूस संपवण्याचा उदाहरण पहिला जातीवाद। मुकेश मन या नावाच्या व्यक्तीला बेदम चोप देऊन त्याची हत्या करण्यात आली असून त्याच्या पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आला असल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी व्हिडिओद्वारे केलेला आहे। तसेच मारहाण झालेली व्यक्ती ही दलित समाजातली होती म्हणूनच त्याचा जीव घेण्यात आल्याच्या आरोपाचा मेवाणी यांनी पुनरुच्चार केला आहे। अरे नाही मी धनगर, अरे नाही मी मराठा, अरे नाही मी हे मी ते, याच्यामध्येच आपण मेलो। आपल्या मराठी लोकांचा सर्वात मोठा मूर्खपणा म्हणजे जातीचा वाद। अरे तू या जातीचा, तू त्या जातीचा, यातच आपलं आयुष्य गेले। पण महापौर होण्याचं स्वप्न मात्र तो उत्तर भारतीय बघतोय। मुंबईचा मेयर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं वादग्रस्त वक्तव्य उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांनी केले। मुंबईची लोकसंख्या 2,10,00,000 आहे, त्यात 1 कोटी उत्तर भारतीय आहे। 10 पैकी केवळ 3 उत्तर भारतीयांनी जरी मतदान केलं तरी 30 लाख मतदान होते। त्यामुळे उत्तर भारतीय विकास सेनेचा मेयर होऊ शकतो असं सुनील शुक्ला म्हणाले। आज जवळजवळ 1 कोटी परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येऊन राहतात। आज महाराष्ट्रात अशी अवस्था निर्माण झाली आहे, जर त्यांचा एकही उमेदवार राहिला तरी तो महापौर होण्यासाठी बिनविरोध, कारण ते लोक एकी करतात, त्यांची एकी असती। पण आपला मराठी माणूस फुटत चाललाय। हा चालाय शिवसेनेमध्ये, हा चालाय भाजपमध्ये, हा चालाय वेगळ्या पक्ष नेत्यामध्ये। अरे काय तुमचं चालय तरी काय? शुक्लाचा आहे ना, तुम्हीच हा व्हिडिओ पहा। महापौर उत्तर भारतीय बनणार आहे हे मी नाही बोलत, हे डेटा प्रमाणे मी बोलतोय। 2017चे जे महानगरपालिकाचा मतदान झालं होतं
त्याच्यामध्ये शिवसेनाला 16.3% वोट मिळाले होते, बीजेपीला 16.3%, काँग्रेसला 8%, मनसेला केवळ 4%, एनसीपीला 2%. आता याच्यातलं किती भाषावाले लोक आहेत मुंबईमध्ये ते मी बोलतो. 32% हे उत्तर भारतीय आहेत, 30% माझे मराठी भाऊ लोक आहेत, 12% इकडे गुजराती लोक आहेत, 10% मुसलमान आणि 16% इतर राज्याने आलेले. 32% उत्तर भारतीय म्हणजे मी 10 मधून 3 वोट मी बोलतोय. 30% म्हणजे 10,50,000 वोट, 10.5% आम्हाला मिळणार. आणि मुस्लिम भाऊ जर आमच्या सोबत आले ते 20% मी धरतो. ते 20% म्हणजे 12.5 13% इतकं मत आम्हाला मिळणार आहे. तर बीजेपी जे 16% होती, शिवसेना जे 16% होती ते कमी होतील. माझे उत्तर भारतीय वोट देणार नक्कीच. आम्ही उत्तर भारतीय प्रत्याशी प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही प्रत्याशी उतरवू आणि 227 वॉर्डमध्ये आपल्या प्रत्याशी जिंकून येणार आणि आमच्याच महापौर येणार. जे तो या व्हिडिओ मध्ये बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे, त्याचं काही चुकीचं नाही, एकदम बरोबर ॲक्युरेटली बोलतोय तो. आता हा शुक्ला स्वतः बोलला ना त्याच्या तोंडांनी, मराठी माणूस हा अनेक गटांमध्ये विभागला आहे, इकडे तिकडे, मी या जातीचा, मी त्या जातीचा. मी अगोदरही व्हिडिओ सांगितले तुम्हाला हे सर्व. महाराष्ट्रात असे मुद्दे होतात, त्यामुळे याचा फायदा ते परप्रांतीय घेतात. आता जरी सुधरा मूर्खांनो, सुधरा. आता एवढं झालं, ती भाषेची सक्ती आली, ती बरं झाली, ती रद्द तरी झाली. आज आपण गेल्या कित्येक वर्षापासून पाहतोय दररोज महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या मार्गाने लाखोच्या गर्दीने हे लोक येतात उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होण्यासाठी. गेल्या 2 दिवसापूर्वी आज शुक्ला नावाचा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये एक मराठी माणसावरती आक्षेप घेतो, टीका करतो राज ठाकरेंवरती. तुम्ही सनातनी हिंदू आहेत का नाही? व एक पत्रकार सदावर्तेचा एक इंटरव्ह्यू घेत होता छोटासा. त्या इंटरव्ह्यूतला आपण छोटासा पाठ आपल्या चॅनलवरती पाहूया. स्पष्टपणे ज्यावेळेस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आली, ती पॉलिसी आणल्याच्या नंतर त्या पॉलिसीचं सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणून राज्य सरकारला ते स्वीकारायचं. आणि ते स्वीकारताना राज्य सरकारने उद्धवच्या काळामध्ये उद्धव मुख्यमंत्री असताना ते रिपोर्ट आला, तो रिपोर्ट त्यांनी स्वीकारला. ते रिपोर्ट स्वीकारल्याच्या नंतरचा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम फार महत्वाचा आहे. त्या घटनाक्रमामध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्रजींनी ज्या प्रकारे सदावर्ते प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये, प्रत्येक न्यूज चॅनल मध्ये फक्त हिंदीच जास्ती करून बोलतो. अरे मग आता आपण हिंदीचीच स्टोरी जाणून घेणार आहोत. चला हिंदी विषयी जाणून घेऊयात. आता 1949 14 सप्टेंबर 1949 साली हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा म्हणून संविधान सभेमध्ये राज्यभाषा ही मान्य करून घेतली. म्हणजे राज्यभाषा ही मान्य करण्यात आली. आता राष्ट्रभाषा म्हणजे काय? आता राष्ट्रभाषेची पात्रता म्हणजे जे एकच राज्याची भाषा अनेक राज्यांमध्ये बोलली जात असेल तर ती भाषा पात्र आहे राष्ट्रभाषा. आता आपली मराठी भाषा गोवामध्ये बोलली जाते, मध्य प्रदेशमध्ये देखील बोलली जाते, गुजरात मध्ये देखील बोलली जाते, कर्नाटकामध्ये देखील बोलले जाते. मुळात मराठी भाषेने किती पराक्रम गाजवलेले आहेत हे तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला सर्वांना माहित असलं पाहिजे. आता सर्व काय झाल्यावर तुम्हाला हे तर कळलं की हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाहीये. अनुच्छेद 343 ते 351 पर्यंत हिंदी ही राज्यभाषा आहे, फक्त राज्यभाषा आहे, राष्ट्रभाषा ही नाही. दक्षिण भारतीयांनी याचा स्वीकार केलेला नाही. आज एक बातमी खूप सारी व्हायरल होत आहे, खूप सारी पसरत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? सन्माननीय राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोर्चा काढायचा म्हणजे पक्षाचा, कुठल्याही पक्षाचा झेंडा नसावा अशी तरतूद त्यांनी सांगितली. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. जो मोर्चामध्ये सहभाग घेणार होता तो फक्त आणि फक्त मराठी माणूस असेल, कुठल्याही पक्षाचा नेता नसेल किंवा कोणीही मुख्य अधिकारी नसेल.